फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी भोंदू खरातकडे काही लोकांनी पूजा घातली। जितेंद्र आव्हाडांचा स्फोटक दावा, तर फडणवीस 6 महिन्यात घरी जातील असं खरात म्हणाला। भर विधानसभेमध्ये आव्हाडांच्या या दाव्यानं खळबळ। भोंदू बाबा खरातचा पेनड्राईव्ह बाहेर आल्यास 3 मंत्र्यांची विकेट जाईल। वडेट्टीवारांचा दावा, तर पुरावा संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर सुद्धा होऊ शकतो। वडेट्टीवारांकडून संशय व्यक्त। अशोक खरातनं पहिली हत्या पत्रकार तुपेंची केली। जितेंद्र आव्हाडांचा विधानसभेत खळबळजनक आरोप। खरातला 24 तास कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली ठेवा, अन्यथा पुरावे नष्ट होतील। खरातच्या ट्रस्टच्या सर्व सदस्यांची कसून चौकशी करा, अशीही आव्हाडांची मागणी। भोंदू खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू। एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या उपस्थितीमध्ये गोपनीय ठिकाणी भोंदू खरातची एसआयटी चौकशी। अंकशास्त्र तज्ञ म्हणून घेणारा अशोक खरात 10वी मध्ये गणितासह 2 विषयांमध्ये नापास। 10वीत केवळ 35% मिळाल्याचं उघड। शाळेच्या नोंदीमध्ये लक्ष्मण एकनाथ खरात असं त्याचं नाव असल्याचंही समोर। भोंदू अशोक खरातवर नाशिकमध्ये 7वा गुन्हा दाखल। खरातनं गुंगीचं औषध देऊन अत्याचार केला। सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये पीडितेची तक्रार, तर आपल्याकडे दैवी शक्ती कुटुंब उद्ध्वस्त करेन अशी धमकी खरातनं दिली। एफआयआर मध्ये उल्लेख। भोंदू अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरानजीकच्या विकास कामांसाठी 1.5 कोटींचा निधी। भाजप सेना युती सरकारच्या काळातील 2018 सालचा हा GR समोर। तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून हा निधी मंजूर। भोंदू खरात बाबत प्रश्न विचारताच मंत्री जयकुमार रावल यांनी उत्तर देणं टाळलं। तत्कालीन पर्यटन मंत्री असताना रावलांकडून खरातच्या मंदिराशेजारील विकास कामांसाठी 1.5 कोटींचा निधी मंजूर। प्रश्न विचारताच रावल उत्तर न देताच निघून गेले। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना पक्षाचा ताबा घ्यायचा होता, रोहित पवारांचा थेट आरोप। तर दादांच्या अपघाताच्या 18व्या दिवशी तटकरे पटेलांचं पक्षासंदर्भातील नियम बदलण्यासंदर्भात आयोगाला पत्र। रोहित पवारांचा मोठा दावा। घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी कायम। गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे आणि वितरणातील दिरंगाईमुळे ग्राहकांची नाराजी। अनेक केंद्रांवर लांबच लांब रांगा। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक। संध्याकाळी 5 वाजता संसद भवनात ही बैठक पार पडणार। सर्व पक्षांचे गटनेते या ठिकाणी उपस्थित राहणार।